भारतासाठी आता उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी तरुणाईची गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे. माझ्यासोबत काही तरुणाई आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. कसं वाटतंय तुम्हाला, कसा माहोल आहे हा सगळा? खूपच वेगळा माहोल आहे. लाईक मी पहिल्यांदा बघितलंय आणि माझा हे फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, तर खूप वेगळं वाटतं. आता काय पुढे होणार त्याची थोडा एक्साइटमेंट आहे. तुम्ही कुठून आलेला आहात आणि कुठलं कॉलेज आहे? आम्ही सिम्बॉयसिस कॉलेज वरून आलोय दोघी. हो. अच्छा, नाव काय तुझं? माझं नाव काजल बर्ड आहे. हा. किती उत्सुक आहात तुम्ही या कार्यक्रमासाठी, राहुल गांधींना ऐकण्यासाठी? आम्ही खूप उत्सुक आहोत. आम्ही यासाठी उत्सुक आहोत की आम्ही जे क्वेश्चन्स घेऊन आलोय त्याला आम्हाला आन्सर भेटेल का, आणि ते आन्सर म्हणजे कशा वे मध्ये असेल, आणि जे ते वुमन एम्पॉवरमेंट साठी करतात ते ऍक्च्युली खूप आम्हाला चांगली गोष्ट की ते आमच्यासाठी ही गोष्ट घेऊन आले. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी ते इथं आलेत, ही खूप आमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की ऍटलीस्ट कोणतरी एक लेवलला येऊन आम्हाला विचारतंय. हा, तसं कोणी असं ग्राउंड लेवलला येऊन आम्हाला कोणी विचारलं नाहीये ना, कोणी असं ऑपॉर्च्युनिटी दिली नाही की आमचे प्रॉब्लेम्स कोणी डिस्कस केले नाहीत आतापर्यंत. तर खूप छान वाटतं एकदम. काय प्रश्न आहेत तुमच्या मनामध्ये, तुम्हाला ते राहुल गांधींना विचारावेसे वाटतायत? आम्ही स्पोर्ट्स मधून आहे दोन्ही पण. आता मी स्वतः कराटे खेळते, तर माझा असं क्वेश्चन आहे की आमच्या कराटेमध्ये काय फ्युचर स्कोप असणार का? आम्हाला खूप असोसिएशनचे भांडण वगैरे म्हणून पोरींना भेटत नाहीये चान्स खेळायसाठी, इव्हन पोरांना पण भेटत नाही. तर त्याच्याबद्दल आम्हाला त्यांना विचारायचं, ते काय करणार का आमच्यासाठी असं. आणि हा सगळा माहोल बघून म्हणजे पहिल्यांदा असं होतं की कोणीतरी राजकीय नेता इतक्या मोठ्या लेवलला अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित होतो ज्यामध्ये फक्त विद्यार्थ्यांशी संवाद आहे. जसं की ती बोलली की आम्ही दोघी पण स्पोर्ट्स फील्ड मध्ये, तर आम्हाला स्पेसिफिकली स्पोर्ट्स एज्युकेशन मध्ये आम्हाला फील्ड मध्ये पुढे काही आहे का? गर्ल्स साठी एक स्पोर्ट्स कोटा आहे, पण तिथपर्यंत त्या गोष्टी येत नाही. आम्ही जिथपर्यंत त्या गोष्टी राबवल्या जातात पण त्या आमच्यापर्यंत कधी पोहोचल्याच नाहीये. तर ह्यासाठी त्या आज इकडे आल्या, तर आम्ही लकी असेल की आम्हाला विचारायचा चान्स भेटला क्वेश्चन की स्पोर्ट्स फील्ड मध्ये तुम्ही काही करू शकता, देन इट विल बी बेटर फॉर अस ऑल्सो. कारण का कोणी विचारत नाहीये, आणि ते इट्स बिग, ते खाली येतात आणि विचारतायत लाईक ग्राउंड लेवलला. अशा पद्धतीचा खरं तर आगळावेगळा कार्यक्रम हा होतोय. देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेला आहे. आज तो पुण्यामध्ये होतोय. पुण्यामध्ये काल जो प्रकार झाला तो तुमच्या कानावर आला असेल, तुम्ही बातम्याही बघितल्या असतील. राडा झाला सुवर्ण महाविद्यालयामध्ये. अशा पद्धतीच्या गोष्टी या सगळ्या तरुणींच्या मनात आहे, आणि मला आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतोय की विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असतील तरी सुद्धा आवर्जून विद्यार्थिनींनी जास्त संख्येनं यायचे असं आवाहन करण्यात आलं होतं, आणि त्यानुसार सगळ्यांनी ते वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये रजिस्ट्रेशन जे आहे ते या कार्यक्रमासाठी झालेलं आहे. त्यामुळे अर्थात आता प्रतीक्षा आहे राहुल गांधी नेमकं काय बोलतात याची. पुण्याहून शगुफ्ता शेखसह अश्विनी जाधव केदारी, लोकमत.